गेल्या महिन्यात आहे ना माझ्या मामाच्या मुलीचं लग्न होतं आणि असं फ्रॉक वगैरे किंवा घागरा वगैरे घालायचं म्हटलं ना की मग मुलींची केस एकदमच बारीक होती, बॉयकट सारखी. मग त्याच्यात चरबी अजिबात चांगली नव्हती दिसत, म्हणून मग मी आधीच महिनाभर केस वाढवायला लागले दोघींची पण. पण आता इतकं विचित्र दिसायला लागलं आणि शाळा पण चालू होणार होत्या, म्हणून मग दोघींची केस कापायला घेतली घरी. त्यात मोठा भाचा आला होता साताऱ्यावरनं, नेमका त्याचा वाढदिवस होता. मग पोहे केले नाश्त्याला आणि केक वगैरे कट करून तो दगडूशेठला गेला, कारण त्याला मित्रांसोबत बाहेर जायचं होतं. त्यानंतर तब्येत बरी नव्हती म्हणून जरा स्वयंपाक करून झोपले, तर पोरींनी इतका पसारा करून ठेवला होता घरी. शर्वीनी किचन वट्ट्यावरती हळदी कुंकू सगळं सांडून ठेवलं होतं आणि ते बॉल्स आणले होते पाण्यात टाकायला, ते सगळे घरभर केले होते. त्यानंतर मी कडक चहा केला आणि चहासोबत एक खाकरा खाल्ला, हिला पण दिला खायला. सगळा पसारा आवरून घेतला. कपडे जी होती ते घड्या वगैरे घालून कपाटामध्ये ठेवून दिली. भांडी एवढी पडली होती ती घासून घेतली, झाडून वगैरे काढलं आणि एक 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 गोष्ट आवरता मुलींना मध्ये मध्ये लक्ष दिलं. आणि ही बारकी संध्याकाळी अशी मजा मस्ती करायला जवळ आली. ती पत्ते खेळ म्हणून मागं लागली होती खूप. आता सुट्ट्यांमध्ये कसं आहे, कॅरम, पत्तेचे हे असं सारखं तिला खेळायला लागतं. तिला कोण कोण सोबत लागतं सारखं खेळायला, म्हणून मग पत्ते घेऊनच बसली होती आणि माझ्या मागं लागली होती की माझ्यासोबत खेळच म्हणून. आणि एकच गोष्ट सारखी सारखी दिवसभर खेळल्यावर आपल्याला कंटाळ येते ना, पण ही कंटाळत नाही. कंटिन्युअसली चाललं होतं तिचं, खेळ ना गं मम्मा. तिला कसं तरी कटवलं आणि मग राहिलेली कामं करायला घेतली. बेसिन वगैरे घासून घेतलं, तोंड वगैरे धुतलं, एकदम फ्रेश झाले, कडक चहा घेतला. त्यानंतर मला जरा बरं वाटलं. 4-5 दिवस झाले खूप एक्झर्शन होतं आहे ना, वेगळ्या वेगळ्या ठिकाणी जाणं होतं आहे, पाणी चेंज होतं आहे, त्यामुळे थोडीशी तब्येत बिघडलेली आहे. त्यानंतर फ्रेश झाले की मग बेडरूम आवरायला घेतलं. पसारा झाला होता खूप, तर तो आवरून घेतला. कपड्यांच्या घड्या वगैरे घातल्या, बेडशीट झटकून व्यवस्थित टाकून घेतलं, दिवाबत्ती करून घेतली देवाची. आणि त्यानंतर संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागायचं होतं, त्यामुळं मग मुलींना चहासोबत खायला दिलं थोडंसं. चहा आणि दूध ह्याच्यासोबत मी इकडे कपड्यांच्या घड्या करून घेतल्या आणि घड्या करून झाल्या की मग सगळे कपडे कपाटामध्ये लावून दिले. हा एक विषय खूप मोठा आहे कपड्यांचा. रोज धुतलेली कपडे काढायची, घड्या घालून ठेवायची, परत नवीन वाळत टाकायची, हे रोज चालू असतं. हे काही संपतच नाही, कपडे आणि भांडी संपतच नाहीत घरातली. त्यानंतर मग भांडी पण राहिली होती घासायची थोडी, तर ती किचन वट्टा आवरून घेतला व्यवस्थित आणि मग भांडी पण घासून घेतली, सगळं मोकळं करून घेतलं, भांडी लावून घेतली. फ्रीजमध्ये काय आहे नाही ते सगळं बघून घेतलं. इतकी कामं असतात ना दिवसभर घरात, म्हणजे बाहेरच्यांना असं वाटतं की काय कामं असतात घरामध्ये, पण असं जर विचार केला ना डीपली तर खूप कामं असतात. आणि इथं सुकलेली भांडी सगळी मी लावून घेते. हा एक टास्कच असतो भांडी लावणं, आणि हे एकदम माझ्या नावडीचं काम आहे. ते खरं बाहेर कामाला गेलेलं परवडतं, पण घरातली कामं परवडत नाही. बाहेर कामाला गेलं ना की दिसतं की बाबा बाहेरून काम करून आली आहे, दमून आली आहे, पण घरातली कामं अशी असतात ना की कळून येत नाही किती कामं असतात घरात बारीक सारीक. आणि लहान मुलं असली की मग जास्तच कामं असतात बरं का. ते इतके पसारा करून ठेवतात घरामध्ये छोट्या छोट्या गोष्टींसाठी. आता सगळं आवरलं, दिवाबत्ती केली आणि मला संध्याकाळी जेवणाची तयारी करायची होती. तर वरण भात, चपात्या आणि दुपारची हरभऱ्याची भाजी असं होतं. वरण शिजवलं होतं, तर त्याला फोडणी द्यायची होती. त्याला तडका पॅनमध्ये तडका दिला, मीठ टाकून उकळून घेतलं आणि असा होता आजचा दिवस. तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करून घ्या. बाय बाय.